बीजेपीच्या उघड्या सपोर्टरचे होते नव्हते तेवढे कपडे आता महाराष्ट्राच्या वाघाने काढलेत. मी बोलतोय तुकाराम मुंडेंबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि मी स्वतः या व्हिडिओची वाट बघत होतो. तुमच्यातले कित्येक लोक मला रोज बघतात पण चॅनलला फॉलो करत नाही. त्यांना माझी विनंती आहे की चॅनलला फॉलो करा, कारण अशा गोष्टींवर बोलण्यासाठी मला तुमच्याकडनंच हिंमत मिळते. माझ्या आधीच तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की तुकाराम मुंडे म्हणजे कोण, पण तरीही सांगतो ते एक IAS अधिकारी आहेत आणि त्याहून त्यांची ओळख सांगायची गेली तर 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांची 25 वेळा बदली झाली. बदली मागचं कारण असं की त्यांची कडक शिस्त आणि डायरेक्ट ऍक्शन मोड. कार्यभार सांभाळायला घेतल्याच भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई. आणि ह्यामुळेच नेता सत्ताधारी पक्षाचा असू दे किंवा विरोधी पक्षाचा असू दे, तुकाराम मुंडे प्रत्येकाला खटकतात आणि त्यामुळे प्रत्येक नेता तुकाराम मुंडेंच्या बदलीच्या गोष्टी करत असतो. आणि ह्यावेळी तुकाराम मुंडेंनी डायरेक्ट बॉलक्या भावल्यावरच छापा टाकला. हा तोच दाढीवाला नागडा भावला जो सकाळ सकाळ टीव्हीवर येऊन वाकडे तिकडे होतो. या माणसाने आयुर्वेदिकच्या नावाखाली आतापर्यंत काय काय विकलंय हे याच माणसाला माहिती. कोरोनामध्ये पण बिनलाजासारखा लोकांच्या माहितावर पोळे भाजायला आला होता पतंजलीचं आयुर्वेदिक औषध घेऊन. हा माणूस एवढा घोटाळेबाज आहे की याच्यावर बोलायला बसलो की आत्ताच्या आता माझा युट्यूबचा लॉंग व्हिडिओ तयार होईल. पण एवढे 100% की मी ह्या दाढीवाल्या नागड्या भावल्यावर एक दिवस लॉंग व्हिडिओ बनवणार. पण मग मला प्रश्न पडलाय की सत्तेत असलेली बीजेपी याला सपोर्ट करते, तर मग बीजेपीतील लोकांना पण ह्याचे कारण माहिती आहेत का? अरे मी प्रश्न काय विचारतोय, इथं दुनियाचं ज्ञान असणाऱ्या बीजेपीला ह्याच्याबद्दल माहित नसणं असं शक्य आहे का? सगळ्यांना सगळं माहिती असतं पण विषय कसा आहे, आतल्या गोष्टी असतात. आता मला एवढंच बघायचंय की हा दाढीवाला नागडा भावला अजून किती पळतोय, आणि त्याचसोबत मला हे पण बघायचंय की या दाढीवाल्या उघड्या भावल्याला नागडं केल्यानंतर तुकाराम मुंडे साहेबांची बदली होतीये का? कारण ऍट द एंड त्यांची बदली करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची सही लागणार. मग मला बघायचंय की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या दाढीवाल्या नागड्या बाबाला वाचवतात का? कारण इथं मुद्दा लईच सिरियस आहे. ह्या नागड्यांनी किती फेक गोळ्या विकून आतापर्यंत लोकांचे आयुष्य बर्बाद केलेत काय माहिती. बाय द वे माझ्याकडे जेवढं बोलण्यासाठी होतं तेवढं सगळं तर मी बोललोय. आता मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही तुमचे विचार मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा रील तुकाराम मुंडे साहेबांना टॅग नक्की करा आणि जमलंच तर एवढा शेअर करा की हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसापर्यंत पोहोचेल. कारण अशा महाराष्ट्राच्या वाघाला आपल्या महाराष्ट्राने सपोर्ट करायला हवा.